आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही तशी पाहता भाजप आमदार किसन कथोरे विरुद्ध माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील अशीच होणार हे आता निश्चित आहे। कारण या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत पॅनल विरोधात भाजप आमदार कथोरे यांनी आपला दुसरा पॅनल उभा केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीला देखील कथोरे गैरहजर होते। नाही, मी तसे पुरावे नाही दिले। मी जे काही मतदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो की कोणाला न विचारता पॅनल केलं, बरोबर, त्याचं ते उत्तर होतं। म्हणजे आमचं पॅनल होण्याच्या आधी त्यांनी पॅनल जाहीर केलेलं आहे। तर ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांनी। या निवडणुकीमध्ये कपिल पाटील ज्या पॅनलचं नेतृत्व करत आहेत त्याचा पराभव करण्यासाठी कथोरे नेहमीप्रमाणे आपली रणनीती आखणार आहेत। अनेकदा निवडणुकांमध्ये भाजप आमदार कथोरे आणि कपिल पाटील हे एकमेकांसोबत उभे असलेले पाहायला मिळालेत। त्यामुळे या निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी चक्क भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बदलापुरातील भाजपाच्या सगळ्या कथोरे समर्थक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या हॉटेलमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी भाजपाच्या पॅनलला मदत करण्याचं आश्वासन सगळ्यांनी दिलं। मात्र आपल्या पॅनलला विजय करण्यासाठी कथोरे राजकारणातल्या सगळ्या खेळ्या खेळतील हे दिसतंय। यापूर्वी मुरबाड नगरपंचायत लोकसभेच्या निवडणुकीत किसन कथोरेंनी आपलं वर्चस्व आणि दबदबा काय आहे ते दाखवून दिलंय। त्यामुळे ते वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी कथोरे या बँकेच्या निवडणुकीमध्ये कसा विजय मिळवतात हे पाहावं लागेल। तर दुसरीकडे कपिल पाटलांनी देखील आपली रणनीती या निवडणुकीत आखलेली आहे। ते देखील कथोरेंना तोडीस तोड उत्तर देतील आणि या निवडणुकीत आपला पॅनल विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करतील। दरम्यान असं असलं तरी विजयानंतर कथोरे हे आपल्या भाजपाच्या पॅनलला सपोर्ट करतील असं सूचक विधान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। असंच असतं सगळं। पण दोन पॅनल 27 तारखेला निवडणूक होईल, 28 तारखेला कथोरे साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला सपोर्ट करताना तुम्हाला दिसते। धन्यवाद। त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीमध्ये किसन कथोरे बाजी मारतात की कपिल पाटील हे पाहणं महत्त्वाचं आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।